नाही, याच्यामध्ये तेच की तांत्रिक अडचणी कुठल्या आहेत तर त्याच्या तज्ज्ञ मंडळीकडून आता आपण पूर्ण तपासणी करून त्याच्यानुसार काय कुठे नेमका हा प्रॉब्लेम येत आहे, काय शॉर्ट सर्किट आहे का मशीनमध्ये काही प्रॉब्लेम आहे की जेणेकरून भविष्यात अशी हानी ही घटना खूप दुःखद आहे, अशी घटना कधीच भविष्यात घडू नये यासाठी सगळी दक्षता घेण्यासाठी आपण या कमिटीकडनं पुढचे निष्कर्ष आणि त्याच्यानुसार पुढे जे आपल्याला हे करायचं आहे त्याच्यामुळे कसं की आमचे डॉक्टर्स पण त्याच्यासाठी तयार व्हायला ते पण त्यांच्यामध्ये घाबरण्याची भीती आहे. म्हणजे आम्हाला असं हे वाटतं की आता काही आणखी घटना होऊ शकते का, त्याच्याच अनुषंगाने ही कमिटी आणि याच्या जे निष्कर्ष येतील त्याचे व्यवस्थित आपल्याला नियोजन करून पुढील आपल्याला परत आपल्याला नव्या जोमाने एसएनसी आमची कार्यान्वित करायची आहे. तिसऱ्या मधल्यावर तर फायर ऑडिटची वेळ संपली अशी सुद्धा आपण पत्र दिलं होतं अशी माहिती समोर येत आहे यांशीला, तर त्यांनी काही काम केले नाही. त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, 2 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यानंतर फोनवर दूरध्वनीद्वारे पण आपण वारंवार त्यांच्याशी बोलणं सुरू राहते आणि त्यांनी हेच उत्तर दिले की आम्ही करत आहे, प्रोसेसमध्ये आहे, आम्ही आमच्या कंपन्या आयडेंटिफाय करतो आहे, त्याच्यानंतर ऑडिट करून तुम्हाला आम्ही रिपोर्ट सबमिट करतो आहे. रात्री 3 वाजताच्या दरम्यान 8 दरम्यान त्यावेळेस किती कर्मचारी त्या त्यावेळेस तीन कर्मचारी आमचे काम करत होते ऑलरेडी त्या वॉर्डमध्ये आणि मला फोन आला तेव्हा मी आलो, तेव्हा आम्ही 5 बालकांना बाहेर काढलं आणि सगळा धूर झालेला होता. ते दुर्दैव आमचे की 3 बालकांना आम्ही वाचू शकलो नाही, त्याचे दुःख आहे. बाहेर CCTV फुटेज कॅमेरा लागलेले आहे, ते पाहणी केली का आपण? नाही, ते आता कमिटीसमोरच आम्ही पाहणी करणार आहे. चौकशी समिती जी आलेली आहे त्यांच्यासमोर आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करता ते त्याच्यासमोर रिअलमध्ये काय घडलं आहे त्यासाठी साधारणतः किती कर्मचाऱ्यांचं बयान नोंदवलं जाणार आहे? आता याच्यामध्ये जे ड्युटीवर होते आणि जेव्हा जे उपस्थित आले ज्यांनी घटना प्रत्यक्षदर्शनी बघितली ते सगळे कर्मचारी त्यांचं बयान घेण्यात आलं.